हॅलो गाई, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद, आभारी. खूप मी ऋणी आहे तुमची, कारण माझ्या जे काही माझी कहाणी चालू आहे आपली संघर्षाची, त्याला तुम्ही खूप सारा सपोर्ट, खूप सारं प्रेम देताय. खूप म्हणजे खूप कमेंट वगैरे, खूप छान छान कमेंट आहे तुमचा तो सल्ला, जे काही तुमची भावना किंवा एक म्हणतात आदर, प्रेम, तुमचं जे काही माझ्यावरचं प्रेम आहे त्याबद्दल तुम्ही जे काही माझ्याबद्दल जे काही बोलतायत ते खूप मला मनापासून आवडते आणि खूप छान पण वाटते. आणि मला पण पुढचे पाठ सांगायला सुद्धा मला आत्ता एक म्हणजे एक उभारी आल्यासारखं झालेलं आहे की बाबा चला, आपलं कुणीतरी ऐकून घेणारं आहे किंवा जे काही मी भोगले ते तुम्हाला मी सांगते. काही लोकांना खोटं वाटते, काही लोकांना खरं वाटते. ज्या लोकांना खोटं वाटते त्यांच्याबद्दल मी नाही जास्त बोलणार काही, पण ज्या लोकांना खरं वाटते, ज्या भावनेने मी सांगते तुम्हाला, त्या भावना तुम्ही स्वतः जगताय माझ्याबरोबर आज रोजी. ज्यावेळेस मी त्या भावना त्यावेळेस जगले, त्या भावना तुम्ही आज माझ्याबरोबर जगताय, हे मला म्हणजे बघून ऐकून खूप बरं वाटतंय. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. सबस्क्राईब करा, खूप खूप सारं सबस्क्राईब, खूप सारं लाईक करा, कमेंट करा. मी त्या कमेंटला उत्तरं देणार आहे तुमच्या सगळ्या. तर आपण आता मी कालचा पाठ तुम्हाला सांगितला, आपला हा 8वा पाठ चालू आहे आजचा. काल 7 पाठ झाले, आजचा 8वा पाठ चालू आहे. तर त्या पाठला मी सुरुवात करते. कालच्या पाठमध्ये तुम्हाला मी सांगितलं की त्यांनी बराचसा म्हणजे पाचीला तर तो काय आला नाही, काहीच नाही, त्याच्या घरचे पण कोणी आले नाही, काय नाही. तर तिथून पुढचं काय झालं, तर तिथून पुढं असं झालं की बाबा त्यांनी परत पाचवीला तर नाहीच आलं कुणी त्यांचं. मग तेव्हा माझ्या आईवडिलांनी सगळ्या गोष्टी सावरल्या, सगळ्या गोष्टी केल्या. जिथल्या तिथं जेवढं त्यांची परिस्थिती होती, जेवढं त्यांना ॲडजस्ट करता आलं, काय करता आलं, तेवढं सगळं त्यांनी ॲडजस्ट केलं. एका मुलीसाठी आईबापाची जेवढे कर्तव्य असतात तेवढे सगळे त्यांनी माझ्या त्या पाचीच्या वेळेस केले. म्हणजे त्या डिलेवरीच्या पिरियडमध्ये त्यांनी सगळं केलं, नाही असं नाही. पण काही गोष्टी अशा असतात की परिस्थितीच्या पुढं माणूस काहीच करू शकत नाही असं. तर मग त्यावेळेस त्यांनी पाचवीला तर तो आला नाही, काय नाही, ते तर झालं समजा पुढचा विषय. मग तिथून पुढं पण त्यांनी कधी यायचं होतं किंवा त्याला वाटायला पाहिजे होतं की आपला एक आता बाळ झाले, आपण बाप झालोय. सगळ्या गोष्टी मागं टाकून, काही गोष्टी माझ्या चुकल्या, काही गोष्टी त्याच्या चुकल्या असतील किंवा माझं काही चुकलं असेल, ते सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्यांनी बाजूला टाकून त्यांनी त्या बाळासाठी सगळ्यांनी यायला पाहिजे होतं. माझं असं वैयक्तिक तेव्हा पण मत होतं, तेव्हा मला असं वाटायचं आणि घरच्यांना पण तेच वाटत होतं. पण तो तेव्हा तर नाही आला. मला वाटतं एक 10-15 दिवसानंतर तो उगवला. ते पण त्यांनी फोन केला, मी येऊ का. तर आता पाचवी वगैरे तर झालं, पण आता तिथून पुढचं बाळातनीचं किती काय काय असतं. सगळ्या गोष्टी बाळातनीला शेगडी असते, खाणं पिणं असतं, तिचं सगळं टायमात असतं. बाळाला पण म्हणजे बाळ झाल्यानंतर त्याला पण दुसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या दिवशी किंवा 10-15 दिवसात ते टीटीचं ह्याचं इंजेक्शन असतं. बरेचसे काय काय प्रॉब्लेम असतात. पण ते कसे हँडल करायचे, आता काय करायचं, हे खूप मोठं टेन्शन होतं की बाबा परिस्थिती पण काय एवढी चांगली नव्हती आईवडिलांची माझ्या, की जेणेकरून चांगलं चुंगलं असं तूप रोटी वगैरे असं खायला घालतील किंवा बाहेरीतलं चांगलं. पण जे काही जेमतेम माझ्या आई घरात पहिल्यांदा ज्यावेळेस डिलेवरी व्हायच्या आधी तिचे मेसचे डबे वगैरे चालू होते. पण ज्या दिवशी माझी डिलेवरी झाली ना, त्या दिवसापासून तिने मेसचे डबे पण बंद केले होते. मग आता तो एक लोड, म्हणजे तिला जो काय त्या मेसच्या डब्यातून जो काय पैसे भेटत होते, थोडाफार तिला तो जो काय आधार होता, वडिलांचे पैसे होते त्यावेळेस, रूम भाडं वगैरे बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी, त्यांचं पण फायनान्शियल काय असेल, बाकीच्या काही किरकोळ गोष्टी म्हणा काय, त्या पण त्यांना मॅनेज करायच्या होत्या. परत आता हे बाळातनीसाठी खूप खायला, म्हणजे खूप नाही पण थोडंफार तरी जरा पौष्टिक खाणं वगैरे द्यावं लागतं. सुटवड्याचे लाडू म्हणा, मेथीचे, म्हणजे बरेचसे भाजीपाला काय जे असतं ते कडधान्य भाजी वगैरे असं जे काय असतं पौष्टिक ते द्यावं लागतं महिना सव्वा महिना तरी. पण त्यांना वाटायचं की बाबा आता कसं होणार हे ॲडजस्ट, कसं करणार. माझ्या पण डोक्यात तेच टेन्शन की बाबा आता हे तर एवढं त्यांचं चाललंय, मम्मीच्या आता जे काही थोडंफार घरात जे काही चालू होतं तिचं ते पण बंद झालंय. आता माझ्या डिलेवरीमुळं बाहेरच्या लोकांना घरामध्ये अलाउड नव्हतं की बाबा बाळातीन बाई. आणि तिथं त्यावेळेस कसं, ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो चाळीमध्ये, तिथं 2च रूम होत्या, आत बाहेर फक्त रूम होत्या. तर ते बाहेरच्या रूममध्येच मला त्यांनी ठेवलं होतं. आणि तिथं पार्टिशन म्हणून पडदा वगैरे लावला होता की बाबा जेणेकरून कुणीला आमचं माणूस आलं तर पटकन त्याच्यावर, माझ्यावर, बाळावर सावली पडायला नको किंवा वेगळं काय अजून व्हायला नको. आणि त्याच्यात माझी कंडिशन अशी होती की मला जर बाहेरचं कुणी एखादं पटकन माणूस आलं आणि जवळ थांबलं की मला त्या गोष्टी अशा नाही का,
बाहेरची बाधा वगैरे व्हायची अशी शक्यता म्हणजे व्हायचं मला, असं लगेच मला थंडी ताप वगैरे मला लगेच त्रास व्हायला सुरुवात व्हायचं, बाळपण रडायचं, बाळपण खूप नाजूक होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की 2-3 महिने तरी बाळाची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तिला तू पौष्टिक जेवढं खाशील तेवढं पौष्टिक तिला तिच्या पोटात जाणार आहे. तू जे खाशील पाणी जरी चांगलं उकळून पी, गरम करून पी, किंवा खाणं पण जरा पौष्टिकच खा. सुटवड्याचे लाडू म्हणा, मेथीचे हे खोबऱ्याचं, परत अंडी मटण वगैरे असं जेवढं पौष्टिक खाता येईल तेवढं खा. डॉक्टरांनी मला असं आवर्जून सांगितलं होतं. पण त्यावेळेस अशी परिस्थिती होती की बाबा ते आणणं सुद्धा पॉसिबल नव्हतं. जरी आणलं तरी बी 1 दिवस आणलं 4 दिवस नाही आणलं असं व्हायचं. मग हे असं टेन्शन बरं महिना 15 दिवस 20 दिवस हे असं चालूच होतं. पण एक दिवशी मग अचानक त्याचा फोन आला पप्पांना. फोन आल्यानंतर मग पप्पांना वाटलं आता फोन तर केलाय, बघू काय म्हणतोय काय नाही. मग तो म्हटला की मी येतोय बाळाला बघायला. तर मग त्यावेळेस माझ्या वडिलांनी मागचा पुढचा काहीच विचार केला नाही, नाही का, की बाबा नको येऊ किंवा काय गरज आहे वगैरे असं काहीच नाही. पण त्यांना काय वाटलं, चला बाबा आपण एखाद्या बापाला आपल्या बाळापासून लांब नाही ठेवू शकत किंवा आपण त्यांना काय बोलू शकत नाही. त्याचा शेवटी त्याचा अधिकार आहे आणि त्याचं बाळ येते, त्याच्यामुळे त्याला आपण काय तर त्या आनंदाने उलट त्यांना इतका आनंद झाला की बाबा चला तुझ्या सासरच्याकडून कोणीतरी येतंय आणि त्यांची परिस्थिती पण चांगली आहे, थोडंफार काहीतरी गोष्टी घेऊन येतील, काहीतरी तुझ्यासाठी पण हेल्दी राहील, असं म्हणजे टेन्शन नाही राहणार, खाण्यापिण्याचे पण हाल होणार नाही. आल्यावर त्याला सांगता येईल बाबा आता तुझा नवरा आला म्हणजे तू त्याला हक्काने सांगू शकते की बाबा हे आणायचंय ते आणायचंय, बाळासाठी काय लागतंय, औषधं, बाळाची गोळ्या किंवा माझ्या काय औषधं, खाणं पिणं जे काय असेल ते त्यांना सांगता येईल असं त्यांच्या डोक्यात होतं. म्हणून मग ते म्हटले ठीक आहे चला आलाय येतोय तर ये बाबा म्हणा तू. तर मग त्यांनी फोन केला, बोलले ते म्हटले ठीक आहे या तुम्ही कधी यायचं, तुमचं बाळ आहे, तुमचीच बायको आहे, तुम्ही कधी पण भेटायला येऊ शकता. तर मग म्हटलं मग मला त्यांनी सांगितलं की पप्पांनी की बाबा ते येणार आहेत म्हणून. तर म्हटलं ठीक आहे चालते जाऊ द्या, म्हटलं कुणी काय बोलू नका त्याला आणि काहीच म्हणू नका, म्हटलं आला बघू काय म्हणतोय काय नाही त्याच्यावर. मग तो दुसऱ्या दिवशी आला, म्हणजे 15-16 दिवस झाले असतील माझ्या डिलिव्हरीला, तेव्हा तो आला. बरं ठीक आहे म्हटलं चला, तेव्हा आम्ही काही जास्त कुणीच काही बोललं नाही त्याला. पण तो आला अशा कंडिशनमध्ये आला ना की आम्हाला म्हणजे माझ्या आधी माझ्या वडिलांनाच टेन्शन आलं की बाबा आपण काय याला बोलवलं असेल किंवा कशाला उगाच आता हा आलाय. म्हणजे त्यावेळेस त्यांना त्याला बघूनच मनस्ताप झाला की बा उगाच बोलवलं अशा कंडिशनमध्ये. म्हणजे त्याला चालता पण येत नव्हतं व्यवस्थित, काहीच नाही. तो मोठी पिशवी भरून घेऊन आला होता सामान, नाही असं नाही, पण काय आणायचं आणि काय ठेवायचं. म्हणजे एक बाळातीन बाई असती, बाळातीन बाईसाठी काय पौष्टिक खाणं असतं किंवा बरं बाबा त्याला एक डोक्याचा सेन्स नव्हता किंवा त्याला कळत नव्हतं. पण ज्यावेळेस तो त्यांच्या समोर त्यांच्या चुलत्या होत्या त्यांच्या समोरूनच हा आला असेल किंवा त्यांना सांगितलं पण असेल ना की बाबा मी येणार आहे किंवा काय, त्याच्या बहिणींना वगैरे कोणाला तरी त्यांनी क्लिक केला असेल ना की मी रेश्माला भेटायला, बाळाला भेटायला, रेश्माला भेटायला जाणार आहे म्हणून. तर मग त्यांच्या ह्याच्यामध्ये थोडं पण नसेल का, म्हणजे माइंडमध्ये किंवा त्यांना थोडी पण हे नाहीये का की त्यांनी सांगावं की बाबा तू बाळातीन बाईला भेटायला चाललायस तर थोडाफार सुटवडा, साखर वगैरे असे जे काही सुटवड्याचं सामान असतं ते घेऊन जा बाबा म्हणून. एवढं सुद्धा सांगू शकले नसतील ते का, किंवा काय बोलायचा चान्सच भेटला नसेल. असं तर नाही, एका घरात राहत होते, घरात जरी राहत नसले तरी जाणं येणं त्याचं एकाच रोडवर नव्हतं, त्यांना एवढं पण सांगू शकले नसतील का ते. बरं ठीक आहे चला, आम्ही तो पण विषय सोडून दिला, म्हटलं जाऊ द्या मरू द्या, काही जास्त बोलण्यात अर्थ नाही. आपण म्हणजे आम्ही तरी स्वतःहून त्याला काय भांडणाचं किंवा असं त्याला राग येईल किंवा काय असं आम्ही तरी स्वतःहून त्याला काय बोललो नाही, मी पण नाही बोलले जास्त. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, आलाय बाळाला बघल, बाळ बघून त्याच्या डोक्यात काहीतरी थोडाफार प्रकाश पडेल की बाबा आपल्या आयुष्यामध्ये एक बाळ नवीन आलंय, त्याचं छोटे पाऊल, छोटे हात पाय बघून तरी जरा माणसाला नाही का एक भावना निर्माण होतात. लहान बाळाला बघितल्यावर माणूस काय काय होतं, म्हणजे सगळं दुःख जे काय टेन्शन असेल, मित्र म्हणजे स्वर्ग सुख असतं आपल्या हातामध्ये ज्यावेळेस आपल्या हातात बाळ येतं. मला तर पहिल्या क्षणात जेव्हा मी बाळ माझ्या हातात घेतलं तेव्हा मला तर वाटलं होतं तसं, पण त्याला ते वाटलं नाही. तो आल्या घरात आल्या डायरेक्ट माझ्यापाशी आला, म्हणजे बाळापाशी आला, खाट जी होती आपली त्या खाटेपाशी आला.
तो बाहेरून आल्यावर त्यांनी काय हातपाय तोंड धुतले नाही, काय नाही काय नाही, ते अशा घाणेरड्या अवतारामध्ये आला. ती पिशवी साईडला अशी फेकून दिली, एवढी मोठी पिशवी, काय आणलं होतं त्याच्यामध्ये ते पण सांगते तुम्हाला मी. आणि पिशवी बाहेर फेकली, साईडला फेकली आणि तिथं माझ्या खोटपाशी पायापाशी येऊन बसला. मग तो म्हटला नाही की तू कशी आहेस, बरी आहे का, काय आहे काय नाही. मग त्याचं म्हणणं होतं की तुम तर मग त्या पिशवीत काय आणलं होतं त्यांनी. तर आता ते नंतर पप्पा मम्मी बोलले, मग त्यांनी ते पिशवी उघडून बघितली. त्या पिशवीत काय तर काय आणलं होतं त्यांनी, स्ट्रॉबेरी आणली होती खायला. म्हणजे बाळातीन बाईसाठी कोण स्ट्रॉबेरी आणतं का. बाळातीन बाईला गोडसुद्धा त्या सव्वा महिन्याच नाही तर 6-7 महिने तरी जास्त गोड खाण्याचं, जास्तीत जास्त सव्वा महिना तरी ते पथ्य पाळावं लागतं की गोड पण जास्त खाता येत नाही, तिखट पण जास्त खाता येत नाही, आंबटचा तर विषयच नाही. कारण बाळ एवढं नाजूक सांगितलं होतं आणि बाळाच्या आहारासाठी किंवा बाळाच्या शरीरासाठी ते महत्त्वाचं नव्हतंच. स्ट्रॉबेरी, केळं, त्यांनी हे असं सामान आणलं होतं. आणि बाळासाठी काहीतरी एक छोटी अशी चादर सारखं होतं, तेवढंच एक काय आणलं होतं. त्यांनी 2 मिनटं बाळाला हातात असं घेतलं, बघितलं आणि बस संपला विषय आणि ठेवून दिलं खाली. तो म्हटला नाही की बाळ चांगलं आहे, कसं आहे, म्हणजे नाही का छान आहे किंवा माझ्यासारखं दिसते, तुझ्यासारखं दिसते, नाके डोळे, असं जे काय एक पहिल्या इम्प्रेशनमध्ये जेव्हा आपण पहिलं एखादी वस्तू बघतो किंवा एखादी गोष्ट बघतो, बाळ बघतो, शेजारचं बाळ असो, कोणाचं, शेवटी आपलं ते पोटचं बाळ आहे, निदान ते बघताना तरी माणसाने थोडंफार बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून निदान त्या बाळाचं तरी निदान थोडंसं कौतुक करायला पाहिजे होतं की नाही बाबा माझ्यासारखं दिसते बाळ, खूप छान आहे, पाय तिचे किती छोटे आहेत, हे असं तसं, म्हणजे इमोशनल काहीतरी थोडंफार बोललं पाहिजे होतं. पण त्यावेळेस तो एक शब्दही बोलला नाही, काहीच नाही. तो तिथून उठला. मग पप्पा म्हटले या इकडं. पप्पा माझे वडील त्याला साहेब म्हणत होते, साहेब, म्हणजे एवढा आदर देत होते माझे वडील त्याला. पण तो त्या एवढ्या लायकीचा नव्हता, एवढं मात्र खरं होतं. मग मी म्हटलं चला आता काही जास्त तंटा वगैरे करण्यात काय अर्थ नाही. माझे वडील पण म्हटले काय बोलण्यात जास्त अर्थ नाही. त्यांचा विषय दोघांचा चालला होता की बाबा हे असं नसतं साहेब, बाळाला काय आणायचं असतं खायला, किंवा बाळ तर काही खात नाही, पण बाळाच्या आईसाठी पौष्टिक लाडू म्हणा किंवा जे काही पौष्टिक सामान लागतं ह्याच्या लाडू करण्यासाठी, खारीक, खोबरं वगैरे हे असं सामान आणावं लागतं म्हणले. असं नसतं आणत, तुम्हाला कोणी सांगितलं नाही का, तुम्ही कधी कोणासाठी काही केलं नाही का. ह्याच्या चुलत आत्याच्या मावशीच्या पोरी वगैरे ह्यांच्या डिलेवऱ्या वगैरे ह्यांनी सगळं केलेलं आहे ह्या माणसानी. त्यांच्यासाठी पिशव्या, अशा मोठ्या पिशव्या भरून भरून खारीक, खोबरं, लाडू, परत काय 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 बऱ्याचशा वस्तू ह्यांनी नेलेल्या हे माझ्या समोर आहे. मला माहिती आहे त्यावेळी जेव्हाच मी त्याच्याबरोबर राहतो, म्हणजे जेव्हा होते तेव्हा मी बघितलेले हे सगळ्या गोष्टी की तो त्या मावस बहिणींसाठी डिलिव्हरी झाल्या ना त्यांच्या, त्यावेळेस ह्या वस्तू घेऊन जात होता. त्यांच्या मुलासाठी कानातल्या बाळ्या, पैंजण, वाळे बिळे असे हे बऱ्याच गोष्टी नेलेले, हे स्वतः मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले. पण स्वतःच्या पोटच्या पुरीला, बहिणीच्या पुरीसाठी, पोरांसाठी त्यांनी भरपूर काय काय केलेले हे पण मला माहिती आहे. पण त्यांनी स्वतःच्या पुरीसाठी साधं खेळणं सुद्धा आणलं नाही. ह्याचं किती दुःख वाटत असेल मला, किंवा त्यावेळेस मला किती त्रास होता असेल ना, ते तुम्ही आता जे काही मी सांगते त्याच्यावरून तुम्हाला कळत असेल. बरं ठीक आहे, एवढं झालं सगळं. आणि मग नंतर माझे वडील त्याला असं सांगत होते, आई पण सांगत होती, पाहुणं बसा, मी तुम्हाला स्वयंपाक करते, जेवण वगैरे करते, आम्ही आता करते म्हणून चांगलं. तर तो काय हा नाही वगैरे असं बोलला. पाणी वगैरे दिलं त्याला प्यायला बिला, तो बसला, हातपाय तोंड धुतले, 5 मिनटं बसला, 5-10 मिनटं बसला, म्हणजे माझ्यापाशी 5-10 मिनटानंतर त्यांच्या पप्पा आणि ते बोलत होते. मग ते सांगत होते पप्पा की बाबा असं लागतं खाण्यासाठी, यात तसं लागतं, असं पाहिजे, हे पाहिजे. मग ते असंच बोलता बोलता विषय काढत गेले की बाबा तुम्ही का नाही आले, काय झालं काय वगैरे असं तसं. तर ते म्हटले काय नाही, कामं होती आमची, असं तसं म्हणून ते विषय त्यांनी तिथल्या तिथं हे केला. म्हणजे भांडणं काय झाली नाही. मी म्हटलं भांडणं होईल असं काही बोलू नका. मग भांडणं वगैरे तर काही झाली नाही. पण नंतर त्यांनी काय म्हटलं की मी मामा आणि मम्मीला म्हटलं मी आलो म्हणे, गावातून जाऊन येतो इथे चौकात आलो म्हटले. तर मग ते म्हणले ठीक आहे या म्हणले. मग म्हणजे तो गेला निघून. मग आम्हाला काय वाटलं, पप्पांना त्यांना मम्मीला वाटलं की बाबा हा आता ह्यांनी सांगितलं की बाबा असं असं पौष्टिक खायला लागतं म्हणून थोडंफार घेऊन येत असेल, किंवा बाळासाठी, बरं आईसाठी नाही, निदान बाळासाठी काहीतरी, निदान डाग एखादा, ड्रेस एखादा, फ्रॉक वगैरे काहीतरी घेऊन येत असेल असं त्याच्या डोक्यामध्ये, आमच्या डोक्यामध्ये होतं. पण हा गेला
आणि गेल्यानंतर मला वाटतं एक अर्धा पाऊण तासाने आला. म्हणजे तो आधीच खूप पिलेला होता, त्याला आधीच चालता येत नव्हतं. म्हणजे तासभर घरामध्ये 10-15-20 मिनिटं बसला असेल, तेवढ्या ह्याच्यात थोडीफार उतरली असेल, किंवा येत्या चालत येत होता तेव्हा थोडीफार उतरली असेल. म्हणून मग तेव्हा जरा थोडासा ओके होता, जास्त नव्हता. मग नंतर तो परत गेला, तो जास्त ओके होऊन आला, म्हणजे जास्त पिऊन आला. आणि मग नंतर बोलण्यातून बोलून गेला की आम्ही का नाही आलो तुम्हाला माहिती आहे का. म्हणजे त्याची बोलण्याची टोन वगैरे नाही का, तो पहिला बोलत होता तो वेगळाच बोलत होता. मग नंतर जेव्हा तो गावात जाऊन परत ड्रिंक करून आला ना, तेव्हा त्याची बोलण्याची जी काही टोन होती ना, ती म्हणजे वेगळाच प्रकार होता त्याचा, त्या बोलण्याच्या पद्धतीचा, बसणं त्याचं वगैरे, असं त्याचे डोळ्याचे चेहऱ्याचे हावभाव असे इतके विचित्र हावभाव होते ना, की त्यावेळेस असं वाटत होते तो आता काय बोलतोय, म्हणजे टोकाचं बोलणार आहे किंवा अजून दुसरं काय बोलतोय का, शिवीगाळ करतोय का काय, का मारामारी होईल आता, अशा अशा पद्धतीत बोलत होता. तर तो त्या पिऊन आल्यानंतर तो तिकडून पिऊन आला आणि 5 मिनिटं बसला. आणि मग आम्ही बघितलं नाही का हातात काय आहे काय नाही, बाबा काय आणलंय बघावं म्हणून. तर तसं तर काहीच नव्हतं आलेलं, तो फक्त पिऊन आला होता, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काहीच नाही आणलं. मला वाटलं बाळाला एखादा फ्रॉक आणली स्वतःच्या आवडीने किंवा काय मायेने, तर तसं काहीच नाही. तो आला आणि मग त्यांनी ते बोलायला 5-10 मिनिटांनी सुरुवात केली. पहिला बसला, त्याचे ते सगळं अवतार वगैरे, त्याची बोलण्याची टोन वगैरे सगळी चेंज झालेली. म्हणजे पहिला जसा बोलत होता त्याच्यापेक्षाही वेगळा आणि म्हणजे भरपूर वेगळ्या प्रकारचा बोलत होता तो. म्हणजे असं बोलायला लागला. आणि आता काय बोलत होता आणि काय नाही ते तुम्हाला जर ऐकायचं असेल, कारण हा व्लॉग खूपच मोठा व्हायला लागलाय आजचा, तर ते बघायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट पार्ट नक्की बघावं लागेल. आणि आपल्या चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, कारण इथून पुढचे पार्ट खूप चांगले आहेत, खूप ऐकण्यासारखे आहेत. ते बघायचं असेल तर नेक्स्ट पार्ट नक्की बघा. धन्यवाद.